उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा भाग 2 उद्या प्रसिद्ध होणार आहे। त्याआधी संजय राऊत यांनी मुलाखतीचा प्रोमो हा शेअर केलाय। मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या भागाचा टीझर आता शेअर करण्यात आलाय। तर उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा भाग 2 उद्या प्रसिद्ध केला जाणार आहे। आज पहिला भाग हा प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यानंतर दुसरा भाग नेमका कधी येणार याची उत्सुकता असताना आता त्या सगळ्या संदर्भात संजय राऊत यांनी मुलाखतीचा प्रोमो हा शेअर केलेला आहे। मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर आता दुसऱ्या भागाचा टीझर हा शेअर करण्यात आलाय। तर आजच या मुलाखतीचा पहिला भाग हा प्रसिद्ध करण्यात आला आणि दुसरा भाग सुद्धा लवकरच प्रसिद्ध केला जाईल। त्या संदर्भातला हा टीझर जारी करण्यात आलाय। संजय राऊतांनी याची माहिती दिलेली आहे। ट्विट करत त्यांनी हा टीझर शेअर केलाय। ऑगस्ट महिन्यात इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बैठक होणार आहे। पण त्याआधीच महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडीमध्ये वादाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी जागांची खेचाखेच आणि मीपणा आल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला असं विधान केलं। त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी एकाला दोष देऊन चालणार नाही, सगळ्यांच्याच डोक्यामध्ये हवा गेली होती असं विधान केलं। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार। लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे तू तर तू, आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता। विधानसभेला नाही नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये नाही, लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचं मध्ये व्यवस्थित काम झालं म्हणूनच रिझल्ट पण आले। त्यानंतर आमच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारली होती की सर्व जागा आता प्रत्येक तीनही पक्षाला वाटलं आम्हीच जिंकणार। त्यामुळे 1.5 महिना वाटाघाटीतच घालवला, ही जागा तुझी नाही, ही जागा माझी, इथेच माझं वर्चस्व, तिथे तुझंच वर्चस्व। या भानगडीमध्ये प्रचार सोडून, प्लॅनिंग सोडून आमचा जो काही 1.5 महिना गेला, सव्वा महिना म्हणजे जवळपास 40 दिवस आणि जवळपास 28-30 बैठका झाल्या। तर यामध्ये जो वेळ गेला, प्लॅनिंग करू शकलो नाही आणि स्ट्रॅटेजी बनवू शकलो नाही, तर त्याचं नुकसानही मोठ्या प्रमाणात भोगावं लागलं। हे उद्धवजी म्हणतात ते खरं आहे, कारण याला जबाबदार कोणी एकाकडे बोट दाखवून होणार नाही। तर तिघांच्याही त्यावेळेच्या याच्यामध्ये जो सूर लागला की प्रत्येकाला अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या होत्या आणि त्यातून प्रचंड नुकसान झालं, हे खरं आहे।